नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत फेब्रुवारीमधील महत्त्वाच्या चालू घडामोडी. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण तसेच बजेटवरील सुद्धा महत्त्वाचे प्रश्न घेणार आहेत, जे की 2025चा आपला नुकतंच निर्मला सीतारामन यांनी सादर केले आहे. त्यामधले सुद्धा महत्त्वाचे प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, मग जेणेकरून आपले करंटचे लेक्चर तुम्हाला भेटत चालते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनलवर आपण वीकली करंट अफेअर घेत असतो, तसेच मंथली करंट अफेअरसुद्धा घेत असतो आणि महत्त्वाचे क्वेश्चनसुद्धा आपण जसे की GK GS वगैरे क्वेश्चन पण आपण यावर घेत असतो. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे आपल्या लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत चालतील. चला तर वेळ न वाया घालवता आता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. बघा, आजचा महत्त्वाचा पॉईंट, आसाम राज्याची दुसरी राजधानी कोणती बनवण्यात येणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे दिब्रुगड. ही आसाम राज्याची दुसरी राजधानी बनवण्यात येणार आहे. 2025च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याच्या चित्ररथाने काय तर प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. बघा आता समोरचं पॉईंट, नुकतेच बातम्यामध्ये चर्चेत असणारे डीपसीक, बघा कोणतं डीपसीक AI हे कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? तर चीन या देशाने विकसित केले. बघा महत्त्वाचं, AI संदर्भित सध्या महत्त्वाची चर्चेत असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्ष ठेवा. समोरचं पॉईंट बघा आता, कोणत्या देशाने 2025 वर्षाला समुदाय वर्ष म्हणून घोषित केलं आहे? तर 2025 या वर्षाला काय समुदाय वर्ष कोणी? तर UAEने घोषित केलेलं आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. कोणत्या भारतीय खेळाडूला सर ग्राफिल्ड सोवर्स ट्रॉफीने सन्मानित करण्यात येणार आहे? तर जसप्रीत बुमराह याला. कोणती ट्रॉफी आहे? तर सर ग्राफिल्ड सोवर्स ट्रॉफीने सन्मानित करणार आहे आपल्या जसप्रीत बुमराहला. महत्त्वाचा पॉईंट आहे. चला जाऊया समोरच्या पॉईंटकडे. बघा, भारतात शहीद दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 30 जानेवारीला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या याच्यामध्ये जवळपास दोनदा शहीद दिवस साजरा केला जातो. एकदा म्हणजे 30 जानेवारीला काय घडलं होतं, 1948ला महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली होती. तेव्हा एक त्यांचा जन्म कुठं झालेला गांधीचा? आपल्या पोरबंदर गुजरात ते 1891. बघा 1948ला 30 जानेवारी हा एक पॉईंट आहे. आणि दुसरा म्हणजे 23 मार्चला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, हे बघा 23 जानेवारी 1931 रोजी या ब्रिटिश आक्रमण त्यांना काय तर फाशी दिली गेली होती. तर 23 मार्च आणि 30 जानेवारी हे बघा आपल्या याच्यात दोन हे काय तर शहीद दिवस म्हणून साजरे केले जातात. हे 2 दिवस शहीद दिवस म्हणून साजरे केले जातात. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. बघा शहीद दिवस कधी? 30 जानेवारी आणि 23 मार्च. आता समोरचा पॉईंट बघा, भारतातील पहिला आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात सुरू केले जाणार आहे? तर नाशिकमध्ये सुरू केले जाणार आहे. बघा, इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आपली कितवी मोहीम प्रक्षेपित केली आहे? तर 100वी मोहीम काय प्रक्षेपित केली आहे. कुठून केली आहे? बघा सतीश धवन अंतराळ केंद्रातून, आपल्या श्रीहरिकोटा इथून. बघा 1 फेब्रुवारी 2025 रोजी मोदींनी 3.0 सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प कोणी मांडला? तर निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे. कधी मांडला? 1 फेब्रुवारीला त्यांनी अर्थसंकल्प मांडला आहे. निर्मला सीतारामन या प्रथम विक्रमी सलग 8वा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. कितव्यांदा? 8व्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे त्यांनी. बघा 23वी राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियन 2025 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर तामिळनाडू येथे आयोजित करण्यात आलेली आहे. कितवी आहे? बघा 23वी आहे. पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 कुठे? तामिळनाडू येथे आयोजित करण्यात आलेली आहे. कधी आयोजित करण्यात आली ती? तर 17 ते फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती. बघा, दरवर्षी भारतीय तटरक्षक दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 1 फेब्रुवारीला. भारतीय तटरक्षक दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 1 फेब्रुवारीला. आणि हा दिवस भारताच्या विशाल किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी आणि भारतीय तटरक्षक दलाच्या कठोर परिश्रम आणि शौर्याला सन्मान करण्यासाठी हा समर्पित केला आहे. बघा कधी? तर 1 फेब्रुवारी हा दिवस. समोरचा पॉईंट बघा, UAEचे अध्यक्ष म्हणून मोहम्मद बिन झायद, कोणते UAEचे अध्यक्ष म्हणून मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांनी 2025 हे काय म्हणून घोषित केले? तर समुदायाचे वर्ष. आपण नुकतंच पॉईंट बघितलं होता. तर हे बघा, हे UAEचे अध्यक्ष आहेत, हे लक्षात ठेवा, आपल्याला विचारले जाऊ शकतात. बघा, संपूर्ण समाजात एकता आणि समावेशकता वाढण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. काय? तर संपूर्ण समाजात एकता आणि समावेशकता वाढण्याच्या उद्देशाने. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने किती कोटीच्या रुपयांचा राष्ट्रीय गंभीर खनिज अभियानाला मंजुरी दिली आहे? तर किती? 16,300 कोटी. महत्त्वाचं आहे. कोणत्या राज्यातील आरोग्य विभाग पोलिसांनी अंमली पदार्थाच्या गैरवापराशी लढण्यासाठी अलायन्स इंडियाशी सहकार्य केले आहे? म्हणजे काय? बघा,
कोणत्या राज्यातील आरोग्य विभागाने काय तर पोलिसांशी अंमली पदार्थाच्या गैरवापराशी लढण्यासाठी अलायन्स इंडियाशी सहकार्य केले? तर पंजाब राज्यातील आरोग्य विभाग आणि पोलिसांनी. तर कोणासोबत? अलायन्स इंडियासोबत सहकार्य केलेलं आहे. समोरचे पॉईंट बघा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF जर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली बघा. टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करायचं आहे. ते तुम्हाला ही PDF भेटून जाईल आणि तिथून तुम्हाला रिव्हिजनसाठी त्या PDFचा फायदा होईल. तर चला समोरच्या पॉईंटकडे जाऊ. कोणी 86व्या वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरी विजेतेपद पटकावले आहे? तर कोणी? मानुष शहा यांनी. 86वी वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप होती बघा. यामध्ये मानुष शहा यांनी काय केलं आहे? एकेरी विजेतेपद पटकावले आहे. सुरत येथील पंडित दीनदयाल उपाध्याय इंडोर स्टेडियममध्ये 86व्या वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले होते. कुठे करण्यात आले होते? तर सुरत येथे. आणि कोणता आहे स्टेडियम? पंडित दीनदयाल उपाध्याय इंडोर स्टेडियम आहे बघा. समोरचा पॉईंट बघा. भारताचा 10वा साय-फाय सायन्स फिल्म फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर पणजी आणि गोवा. पणजी गोवा येथे. पणजी गोवा येथे आयोजित करण्यात आलेला होता बघा. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या अध्यक्षा यांना भारताकडून प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार करण्यात आले. त्यांचे नाव काय आहे? तर क्रिस्टिन कार्ला कांगालू. क्रिस्टिन कार्ला कांगालू असे त्यांचे नाव आहे. कोणता? तर त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्या अध्यक्ष आहेत बघा. यांना भारताकडून प्रवासी भारतीय सन्मान म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. समोरचा पॉईंट बघा आता. लापता लेडीज कोणत्या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी निवडला गेला आहे? तर जपान अकादमी चित्रपट पुरस्कार. लापता लेडीज हा फिल्म आहे बघा. कोणत्या? तर जपान अकादमी चित्रपट पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आले. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील शीर्ष 3 झलकमध्ये कोणत्या राज्याचा अव्वल क्रमांक आला? तर उत्तर प्रदेशमध्ये बघा. उत्तर प्रदेशचा काय अव्वल क्रमांक आला? 30 जानेवारी रोजी राष्ट्राने महात्मा गांधीची कितवी पुण्यतिथी साजरी केली? तर 77वी पुण्यतिथी साजरी केली आहे. कोणत्या संस्थेला 2025 साठी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर इन्कोस या संस्थेला बघा. कोणत्या? इन्कोस या संस्थेला सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2025 जाहीर झालेला आहे बघा. तिसरा बर्ड फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आला होता? जेथे 154वी पक्षी प्रजाती दिसल्या होत्या. म्हणजे 154 प्रजाती पक्षी दिसल्या. तिथं काय केलं? आपला तिसरा बर्ड फेस्टिवल आयोजित करण्यात आला. कुठे? तर सुंदरबन टायगर रिझर्व येथे. आता इथे आपला काय? तिसरा बर्ड फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर हरियाणा येथे. कोणता आहे? तर आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सवाचे आयोजन कुठं? तर हरियाणा राज्यात करण्यात आलेले आहे बघा. एक मिनटं सॉरी बघा. नवी दिल्लीमध्ये इंडियन रेनिसा द मोदी डिकेड या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? तर अमित शहा यांनी केले. नवी दिल्ली येथे केला. कोणता आहे? इंडियन रेनिसा द मोदी डिकेड या पुस्तकाचे प्रकाशन केले अमित शहा यांनी दिल्ली येथे. अलीकडेच रक्षामंत्री म्हणजे संरक्षण मंत्री आपले राजनाथ सिंह यांच्याकडून लॉन्च केली गेलेली प्रणाली कोणाद्वारे विकसित केली आहे? तर इंडियन आर्मी अँड भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडने भेलने ही काय केली? तर विकसित केलेली आहे. समोरचा पण बघा. कोणत्या संस्थेद्वारे सामाजिक, पर्यावरण आणि रचनात्मक बदलाच्या योगदानासाठी क्रिस्टल अवॉर्ड प्रदान केला जातो? म्हणजे कोणत्या संस्थेद्वारे? तर कोणत्या? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF हा केला जातो. कोणता? तर सामाजिक, पर्यावरण आणि रचनात्मक बदलाच्या योगदानासाठी क्रिस्टल अवॉर्ड प्रदान केला जातो बघा. महत्त्वाचा आहे बरं का. क्रिस्टल अवॉर्ड इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा बघा. पांगसाऊ पास हा आंतरराष्ट्रीय महोत्सव कुठे आयोजित केला जात आहे? कुठं? अरुणाचल प्रदेशमध्ये. कोणता आहे महोत्सव? तर पांगसाऊ पास हा महोत्सव आहे. विद्यार्थी मित्रांनो, येणार ज्या आपल्या सरळ सेवा भरती असेल, ज्यामध्ये आपले पोलीस भरती असेल, तसेच वनरक्षक भरती असेल, विद्यार्थी मित्रांनो अशा बऱ्याच भरती निघणार. त्यामध्ये तलाठी भरतीसुद्धा निघू शकतात. अशा बऱ्याच सरळ सेवा भरती असणार विद्यार्थी मित्रांनो, ज्या की समजा आपल्या TCSद्वारे घेणाऱ्या परीक्षा असतील. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो या करण्याचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही लाईक करत चला व्हिडिओला आणि आपल्या मित्रांपर्यंतसुद्धा शेअर करत चला बघा. 2025 मध्ये स्टॅक आउटस्टँडिंग सर्व्हिस अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? मृत्युंजय महापात्रा यांना बघा. कोणता अवॉर्ड आहे? स्टॅक आउटस्टँडिंग सर्व्हिस अवॉर्ड. मृत्युंजय महापात्रा यांना सन्मानित करण्यात आले बघा. अलीकडे सन्मान संजीवनी ॲप कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केले आहे? तर हरियाणा राज्य सरकारने हे ॲप लॉन्च केले आहे. आणि कोणता ॲप आहे? तर आपलं सन्मान संजीवनी हे ॲप आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा.
चला समोरच्या पॉईंटकडे जाऊ आपण. आपल्याला अलीकडेच कोणत्या कंपनीने भारतातील पहिली हायड्रोजन ट्रान्सपोर्ट पाईप विकसित केली आहे? म्हणजे हायड्रोजन ट्रान्सपोर्टसाठी पाईप विकसित केली कोणी? टाटा स्टीलने विकसित केली आहे बघा. महत्त्वाचा पॉईंट आहे. नुकतेच जनस्थान पुरस्कार 2025साठी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली? तर सतीश आळेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. कोणता? जनस्थान पुरस्कार 2025. म्हणजे हा कुसुमाग्रज प्रतिष्ठान जे आहे आपलं नाशिकला, त्यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो, त्यामुळे लक्षात ठेवा. 2025मध्ये होणाऱ्या AI संमेलनासाठी सहअध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली गेली आहे? तर नरेंद्र मोदी यांची. ठिकाण कुठे भरणार आहे? तर पॅरिस येथे भरणार आहे बघा. तर यांची सहअध्यक्ष म्हणून निवड केली आपल्या नरेंद्र मोदी यांची. बघा, गुन्हे तपासासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? आपले महाराष्ट्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र संबंधित म्हटलं तर 100% प्रश्न येण्याचे चान्सेस असतात बघा. कारण की महाराष्ट्र जिथं पहिलं महाराष्ट्र असलं की ते प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त असतात. तर मग बघा पॉईंट, गुन्हे तपासण्यासाठी कोणतं? तर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे हे आपलं महाराष्ट्र देशातील पहिलंच राज्य ठरलं आहे. समोर नुकतेच ई-स्पॉट पोर्टल कोणी लॉन्च केले? तर सेबीने केलं आहे बघा. सेबीतल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी हे पोर्टल लॉन्च केलं आहे. नुकतेच प्रकाशित हरुण ग्लोबल इंडियन लिस्ट 2024 नुसार प्रथम क्रमांक कोणी पटवला? बघा, हरुण ग्लोबल इंडेक्स आहे बघा. कोणी? तर सत्या नडेला यांनी प्रथम क्रमांक पटवला आहे बघा. नुकतेच कोणत्या राज्याने धार्मिक ठिकाणावर मद्यविक्रीवर बंदी घातली आहे? तर मध्य प्रदेशने. म्हणजे धार्मिक ठिकाणं जिथं आहेत तिथं मद्यविक्रीवर काय केली? मध्य प्रदेशने बंदी घातली. चांगलाच पॉईंट आहे बघा. कोणत्या राज्याने स्वतःचे पहिले जैवविविधता वारसास्थळ घोषित केले आहे? तर गुजरात राज्याने स्वतःचे काय जैवविविधता वारसास्थळ घोषित केले आहे. आणि नाव कोणतं आहे बघा त्यांचं? इनलँड मँग्रोव्ह गुन्हेरी हे त्यांनी घोषित केले. कच्छ जिल्ह्यातील गुन्हेरी गावाचे बघा 32.78 हेक्टर क्षेत्र जे नैसर्गिक खारफुटीचे ठिकाण आहे हे घोषित त्यांनी केलं आहे. स्वतःचे काय पहिले जैविक वारसास्थळ घोषित केलं आहे. कोणतं आहे? तर गुजरातमधील आहे. कोणतं? इनलँड मँग्रोव्ह गुन्हेरी. हे नाव सुद्धा IMP आहे, त्याच्यामुळं लक्षात ठेवा. गुजरातमधील आहे ते. समोरचं पॉईंट बघा, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राजेश निर्वाण यांची नियुक्ती करण्यात आली. कोण? राजेश निर्वाण. कशाच्या? तर ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या महासंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा. आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटर ISS वर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण ठरले आहे? तर कॅप्टन शुभांशु शुक्ला हे ठरले आहेत. ISS वर आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरवर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. कोण? कॅप्टन शुभांशु शुक्ला. विश्व मराठी संमेलन 2025चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर पुणे या शहरात करण्यात आले. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचे उद्घाटन कोणी केले? तर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देवेंद्र फडणवीस यांचे उद्घाटन केलेले आहे. कुठे घडले ते? तर पुणे येथे बघा. नुकताच महाराजा हरिसिंह पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर मनोज सिन्हा यांना. कोणता? महाराजा हरिसिंह पुरस्कार मनोज सिन्हा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. समोरचा पण बघा आता, पहिला साहित्यभूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर मधु मंगेश कर्णिक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 2025चा गेट केम्ब्रिज इम्पॅक्ट अवॉर्ड नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला? तर उर्वशी सिन्हा यांना. कोणता आहे? तर गेट केम्ब्रिज इम्पॅक्ट अवॉर्ड 2025चा कोणाला? उर्वशी सिन्हा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. समोरचा पॉईंट बघा, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एक्सपेरियम कोणता आहे? तर एक्सपेरियम आहे पार्कचे उद्घाटन केले. हे पार्क आहे बघा, त्याचं नाव बघून घ्या काय? तर एक्सपेरियम आहे. आणि हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहे. कोण? रेवंत रेड्डी यांनी. हे महत्त्वाचं पार्क लक्षात ठेवा. MSME क्षेत्रातील उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे? तर म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना. MSME क्षेत्रातील उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली बघा. कोणती योजना आहे ती? म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना. महत्त्वाची योजना आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. बघा, अलीकडेच मिशन 300 आफ्रिका ऊर्जा शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर टांझानिया येथे आयोजित केली. कोणती आहे मिशन आफ्रिका 300? बघा, 2025चा अंडर-19 महिला T20 विश्वचषक कोणी जिंकला आहे? तर भारताने जिंकलेला आहे. नुकतंच आपल्या महिलांनी हा विक्रम केला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत कोणत्या शिखर परिषदेची अध्यक्षता करणार आहे? तर पॅरिस सेफ्टी समिटमध्ये बघा. पॅरिस AI सेफ्टी समिटमध्ये. महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवा.
पहिला रायसेना मुख्य पूर्व परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर UAE मध्ये आयोजित करण्यात. कोणती आहे? तर पहिली रायसेना मुख्य पूर्व परिषद UAE येथे आयोजित करण्यात आलेली आहे. समोरचं पण बघा, भारताने रामसर यादीत 4 नवीन पाणस्थळ जागा जोडल्या असून त्यांची एकूण संख्या किती झाली आहे? तर आता 19 झाली आहे. 89 झाली आहे रामस्थळांची संख्या. बघा पहिले किती होते? तर 85 होते. त्यामध्ये 4 नवीन जोडले. ते सुद्धा आपण समोर पॉईंटमध्ये बघणारच आहे. 4 कोणते नवीन जोडले. बघा आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव 2025 कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? तर हरियाणा राज्यामध्ये. कोणता आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव 2025? तर हरियाणा राज्यामध्ये आयोजित केला जात आहे. बघा BCCI कडून कोणाची CK नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला? तर कोणा? सचिन तेंडुलकर यांना. कोणता? CK नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोणाकडून? तर BCCI कडून. अलीकडे चर्चेत असलेला ONOT चे पूर्णरूप काय आहे? तर वन नेशन वन टाईम. हे बघा ONOT चे पूर्णरूप काय आहे? तर वन नेशन वन टाईम हे आहे बघा. समोरचा पॉईंट बघा आता, निर्मला सीतारामन यांचा सर्वात जास्त वेळेसाठीचा अर्थसंकल्प कोणत्या वर्षी होता? तर 2020 मध्ये होता बघा त्यांचा. की तर 159 मिनिटे त्यांचा अर्थसंकल्प त्यांनी वाचलेला होता 2020 मध्ये. हा महत्त्वाचा आहे. अंतराळात सर्वात जास्त वेळ स्पेसवॉक करणारी पहिली म्हणजे महिला कोण ठरली आहे? ही महिला कोण ठरली आहे? तर सुनीता विल्यम्स आहे बघा. यांनी काय केलं? अंतरामध्ये सर्वात जास्त वेळ स्पेसवॉक केला आहे बघा. सर्वात जास्त अंतराळामध्ये चाललेल्या आहेत त्या. हे बघा हिमाशी ताकेउची यांची कोणत्या कंपनीचे CEO आणि MD म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर मारुती सुझुकीचे. कोण आहे? तर हिमाशी ताकेउची. महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो 100% पोलीस भरतीला तर 100% हाच पॉईंट विचारला जाणार, पण विचारला नाही येणार पोलीस भरतीला. बघा नागालँड सुपर लीग 2025चे उद्घाटन कोणी केले? बघा नेफ्यू रिओ यांनी केलेले आहे. चला जाऊया आपल्या समोरच्या पॉईंटकडे आता. बघा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात प्रवास करणारा पहिला भारतीय अंतराळवीर कोण ठरला? तर आपले कॅप्टन शुभांशु शुक्ला हे ठरलेले आहेत. बजेट 2025 मध्ये कोणत्या मंत्र्याला जास्तीत जास्त रक्कम वाटप केली गेली जाणार आहे? तर आपलं संरक्षण मंत्री, ज्याला आपण काय रक्षा मंत्र्याला सगळ्यात जास्त 2025 मध्ये काय रक्कम वाटप केली जाणार आहे. 2025च्या बजेटमध्ये मखाना लागवडीला चालना देण्यासाठी कोणत्या राज्यात मखाना बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे? तर बिहारमध्ये. काय इथे मखाना म्हणजे लागवडीला चालना देण्यासाठी मखाना बोर्डाची स्थापना करणार आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. कोणत्या राज्यामध्ये? तर बिहार राज्यामध्ये. बघा आर्थिक सर्वेक्षण 2024-25 मधील कोणत्या क्षेत्राला जुना युद्धघोडा म्हटले आहे? तर सेवा क्षेत्राला काय म्हटलं आहे? तर जुना युद्धघोडा. कशामध्ये? आर्थिक सर्वेक्षण 2024-25 मध्ये सेवा क्षेत्राला. समोरचा पॉईंट बघा आता, बजेट 2025 मध्ये केंद्र सरकारने आयकर किती लाखापर्यंत सूट दिली आहे आयकरावर? तर 12 लाखापर्यंत काय केलं आहे? आयकरावर सूट दिली आहे 2024-25च्या बजेटमध्ये. बघा अलीकडेच किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखावरून वाढून किती लाखापर्यंत केली? तर 5 लाखापर्यंत केली आहे. विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे. किसान क्रेडिट कार्डची 3 लाखाहून मर्यादा किती येतात? तर 5 लाखापर्यंत करण्यात आली आहे. भारताचे ध्येय कोणत्या वर्षापर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा तयार करणे आहे? तर 2047 पर्यंत. 2047 पर्यंत भारताचे वर्ष काय आहे? ध्येय काय आहे? तर 100 गिगावॅट अणुऊर्जा तयार करायचं आहे. बघा आर्थिक वर्ष 2016-17 ते 2022-23 पर्यंत भारताने कृषी क्षेत्रात प्रतिवर्ष किती वार्षिक वृद्धी दर्शवली आहे? तर 0.5% वार्षिक वृद्धी दर्शवली आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. सरळ सेवेच्या दृष्टीने तसेच इतर भरतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा दरवर्षी कोणत्या तारखेला भारतीय तटरक्षक दिन? तर आपण बघितला तर 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिन. बघा अखंड प्रवासासाठी भारतीय रेल्वेने एक कोणते सुपर ॲप लॉन्च केले? तर कोणतं आहे? स्वारेल. बघा स्वारेल हे सुपर ॲप कोणी? तर भारतीय रेल्वेने लागू केले आहे. कशासाठी? अखंड प्रवासासाठी. बघा समोरचे काही पॉईंट बघू विद्यार्थी मित्रांनो. बघा आता बघा अलीकडेच कोणत्या राज्यात सॅटेलाईट टाउनशिप्स योजनेला मंजुरी दिली गेली आहे? तर कोणत्या? कर्नाटक. येत राज्यात काय सॅटेलाईट टाउनशिप योजनेला मंजुरी दिली आहे. अलीकडेच गुन्हेरीला कोणत्या राज्यातील प्रथम जैवविविधता वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आले? तर गुजरातमधील आहे गुन्हेरी. बघा अलीकडेच कोणत्या भारतीय पायलटला अरबी समुद्रातील रॉबरी विरोधी मिशनसाठी गौरवण्यात आले? तर अक्षय सक्सेना यांनी बघा काय केलं आहे? तर समुद्रातील रॉबरी विरोधी मिशन हे केलं त्यांनी. तर त्यासाठी त्यांना कोणत्या सन्मानित करण्यात आले? तर त्या रॉबरी विरोधी मिशनला अक्षय सक्सेना यांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो हे बघा आपल्या करंटचे आपण काय करत असतो विद्यार्थी मित्रांनो, शक्यतो आपण वीकली आणि मंथली करंट घेत असतो बघा. पण आता या बजेटचे थोडे प्रश्न आल्यामुळे हे लेक्चर थोडं आपलं लवकर असते. विद्यार्थी मित्रांनो आपल्या या डेली कंटिन्यू लेक्चर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आपण आता
भूगोल या विषयाची नवीन लेक्चर सिरीज चालू करतो आहे. म्हणजे सगळं संपूर्ण भूगोल आपण एकदम फ्रीमध्ये आपल्या चॅनलवर शिकवणार आहे बघा. ते बी डायरेक्ट चॅप्टर वाईज. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला कोणतेही पुस्तक वाचायची गरज पडणार नाही. याच तरीकेने आपण शिकवणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे येणाऱ्या लेक्चरसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं, जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा होत असेल. विद्यार्थी मित्रांनो, जर लेक्चरमध्ये काही तुम्हाला चेंजेस करायचे वाटत असतील की हे चेंजेस करायला असावे, तर नक्की सजेशन देत चला. आपण तुमच्यासाठी चेंजेस करत चला. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. चला भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.